ग्रामपंचायतीने निर्णय घेणं गरजेचं आहे। हा तोतया ब्लॅकमेलर पत्रकार आहे का? ह्या ब्लॅकमेलरकडे पैसे नाहीये, जो जनतेला ब्लॅकमेल करतोय, खंडण्या वसूल करतोय, स्वतःला पत्रकार म्हणतोय, खरं माझ्या दृष्टीने हा खंडणीखोर आहे। आणि ग्रामपंचायत जेव्हा पाणीपट्टी घरपट्टी मागती त्यावेळेस दादागिरीची भाषा करायची। मग याची अशी 25 कोटीची आबरू काय असेल तुम्ही सांगू शकता का? नमस्कार अकोलेकरांनो, मी सुनील चासकर। मी आता आलोय ग्रामपंचायत धुमळवाडी, तालुका अकोले, जिल्हा अहिल्यानगर। या ठिकाणी यायचं कारण काय? एकंदरीत तुम्हाला कारण माहीतच असेल। या ठिकाणी यायचं कारण असे, अकोले शहराच्या अत्यंत जवळ हाकेच्या अंतरावरती धुमळवाडी हे गाव आहे। अत्यंत सुंदर गाव आहे। शेतकरी वर्ग एका बाजूला आहे, नोकरदार वर्ग एका बाजूला आहे। अत्यंत सुंदर असं हे गाव आहे। गावात यायचं कारण असं, मागच्या काही दिवसापूर्वी आपण या ग्रामपंचायतला काही माहितीचे अधिकार टाकले होते। ते कशासाठी होते, काय होते, एकंदरीत मी इथं आलोय म्हणजे तुम्हाला कळालं असेल मी कशासाठी आलोय, कुणाबद्दल आलोय, त्याची सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगतो। या ठिकाणी कारण यायचं असं, जो अकोले तालुक्यातला ब्लॅकमेलर तोतया पत्रकार आहे, तो ह्या ग्रामपंचायतच्या हद्दीत राहतोय। माझ्यावरती मला त्याने 25 कोटीची आबरू नुकसानीची एक धमकी देऊन बघितली। नंतर मी जशाच तसं उत्तर दिलं, नंतर 1 कोटीची दिली। अकोलेकरांनो, खरं सांगा, जो माणूस 7 वर्ष या धुमळवाडी ग्रामपंचायतचं पाणीपट्टी भरू शकत नाही, घरपट्टी भरू शकत नाही, मग याची अशी 25 कोटीची आबरू काय असेल तुम्ही सांगू शकता का? ज्याची पाणीपट्टी घरपट्टी भरायची पात्रता नाहीये, परिस्थिती अत्यंत गरीब आहे, कसं शक्य कसं असेल? याची आबरू आहे का तेवढी 25 कोटीची किंवा 1 कोटीची? त्याला सांगा, या ग्रामपंचायतचं आहे ना, आधी पाणीपट्टी भर, घरपट्टी भर। आपल्याला माहिती आहे, ग्रामपंचायतचा विकास करायचा असेल, दिवाबत्ती असेल, पाणीपट्टी असेल, इतर जे कर असतील ते ग्रामपंचायतला दिल्यानंतर ग्रामपंचायत तुम्हाला त्या सुविधा देऊ शकते, बरोबर आहे की नाही? ग्रामपंचायतकडून जर विकास हवा आहे, ग्रामपंचायतकडून काही सुविधा हवा आहे, तर आपल्याला ग्रामपंचायतची पाणीपट्टी असेल, घरपट्टी असेल, दिवाबत्ती असेल, या गोष्टी ग्रामपंचायतला भरणं गरजेचे आहे। पण जो की हा तोतया पत्रकार आहे, हा तोतया पत्रकार या धुमळवाडी ग्रामपंचायतच्या हद्दीत राहतोय। मागचे 7 वर्ष झाले, 7 वर्ष, मागचे 7 वर्ष झाले ह्या तोतया ब्लॅकमेलर पत्रकारने ह्या ग्रामपंचायतीची पाणीपट्टी भरली नाही, घरपट्टी भरली नाही। पाणीपट्टी किती आहे? एका वर्षाला फक्त 1000 रुपये पाणीपट्टी आहे। हा तोतया पत्रकार जो जनतेला ब्लॅकमेल करतोय, खंडण्या वसूल करतोय, पण त्याची परिस्थिती एवढी गरीब आहे, तो सांगतो का मी परिस्थिती गरीब असल्यामुळं पाणीपट्टी किंवा घरपट्टी भरू शकत नाहीये। 1000 रुपये फक्त पाणीपट्टी एका वर्षाची। या ग्रामपंचायतला मागचे 7 वर्ष झाले घरपट्टी भरली नाहीये, पाणीपट्टी भरली नाही। काहीतरी 21-22 हजार रुपये घरपट्टी आणि पाणीपट्टी या ग्रामपंचायतीची थकवली। त्याचं कारण असे, ग्रामपंचायतनी वेळोवेळी माणसं घरी पाठवलेली, वेळोवेळी घरपट्टी आणि पाणीपट्टी वसुलीसाठी वेळोवेळी माणसं घरी पाठवलेली, का ती घरपट्टी पाणीपट्टी वेळेत भरा। हा तोतया ब्लॅकमेलर पत्रकार आहे, त्याला वाटतं का मी काही केलं तरी या तालुक्यात माझं कोणीच काही वाकडं करू शकत नाही, मी घरपट्टी भरत नाही, पाणीपट्टी भरत नाही, तुम्हाला जे करायचं ते करा, तुम्ही माझी घरपट्टी आणि पाणीपट्टी जरी भरली नाही मी तरी तुम्ही माझं नळ कनेक्शन कट करू शकत नाही, एवढी माझी पॉवर आहे, असं या ब्लॅकमेलरचं म्हणणं आहे।
एवढं मोठं गाव आहे, गाव करील ते राव तर बिलकुल करू शकत नाही. ग्रामपंचायत जेव्हा पाणीपट्टी मागती, घरपट्टी मागती, ब्लॅकमेलर जो पत्रकार आहे, स्वतःला पत्रकार म्हणतोय, खरं माझ्या दृष्टीने हा खंडणीखोर आहे. हा खंडणीखोर आहे. जेव्हा ही ग्रामपंचायत कर्मचारी पाणीपट्टी मागतात, घरपट्टी मागतात, तेव्हा तो ग्रामपंचायतला गावाला बातम्यांच्या स्वरूपात धमकवायचा भाषा करतो. गावकऱ्यांनी घाबरायचं काम काय आणि कशासाठी घाबरायचं? आपण जर रितसर पाणी देतोय, सगळ्या गोष्टी देतोय, तर त्यांनी या गावची घरपट्टी आणि पाणीपट्टी भरणं गरजेचं आहे ना. काही ह्या ब्लॅकमेलरकडे पैसे नाहीये, तालुक्याच्या जनतेकडून एवढी लुटमार करतोय, मग या ग्रामपंचायतला 7 वर्षाची पाणीपट्टी भरणं गरजेचं आहे ना. जर हा भरत नसेल तर ग्रामपंचायत, एका बाजूला इथं शेतकरी वर्ग आहे, शेतीमालाला बाजारभाव नाहीये, नळ कनेक्शन 1 वर्ष 2 वर्ष भरलं नाही तर ग्रामपंचायत कारवाई करते. शेतकरी इकडनं तिकडनं ग्रामपंचायतची जी काही कर असेल, पाणीपट्टी असेल, दिवाबत्ती असेल, तो भरला जातोय, परंतु हा ब्लॅकमेलर भरत नाहीये. खरं तर हे काय झालंय, राज ठाकरेंच्या भाषेत UP बिहारवरून यायचं आणि इथं दादागिरी करायची, वाटेल ते तसं इथं झालंय. दुसरीकडून यायचं, इथं राहायचं, फुकटचं पाणी वापरायचं, सगळ्या गोष्टी या ग्रामपंचायतच्या वापरायच्या, परंतु मी घरपट्टी भरू शकत नाही, पाणीपट्टी देऊ शकत नाही. काय करायचं ते करा. ग्रामपंचायतला माझी विनंती, पुढच्या 10 दिवसात तो जर पाणीपट्टी आणि घरपट्टी जर देत नसेल तर रितसर त्याच्यावरती लिगली कारवाई करा, पाणी बंद करा. बघा, शेतकरी बांधवांना एका बाजूला प्यायला पाणी नाहीये, तर दुसऱ्या बाजूला ह्या ब्लॅकमेलरच्या पूर्ण घराला पाणी. एक तर घर कसं बांधलंय हे तर सगळ्यांना माहिती आहे, विटा एकाच्या, सिमेंट एकाचं, ग्रेट एकाची, पाणी तर बांधकामालाही फुकट होतं. परंतु आता त्याच्या घरासमोर आहे ना गार्डन आहे. एका बाजूला शेतकऱ्यांना, या धुमळवाडी गावात शेतकऱ्यांना पिण्यासाठी पाणी कमी पडतंय, परंतु याच्या गार्डनला पाणी दिलं जाते. का आणि कशासाठी? सांगितलं ना, गाव करील ते राव करू शकत नाहीये. ग्रामपंचायतीने निर्णय घेणं गरजेचं आहे. ग्रामपंचायतनी याच्या दमदाटीला किंवा कोणत्याही बातम्यांना घाबरू नये. जी काही ती कायदेशीर कारवाई असेल, ग्रामपंचायतनी याच्यावरती तातडीनं करणं गरजेचे आहे. हा या तालुक्यातला खंडणीखोर ब्लॅकमेलर आहे. गावात राहतोय, धुमळवाडी गावात. शेवटी हे गाव क्रांतिकारी गाव आहे, एवढं मोठं गाव आहे आणि गावची पाणीपट्टी 7 वर्ष. अकोले तालुक्यातल्या सगळ्या नेत्यांना मी सांगतोय, जर तुम्ही मांडीला मांडी लावून जर बसवता याला तर विचार करा ना. राहायचं सुटाबुटात आणि पाणी 7 वर्ष झाले या ग्रामपंचायतीचं पाणी वापरतोय, पाणीपट्टी भरणार कोण? का आणि कशासाठी याचा अन्याय सहन करायचा? आणि ग्रामपंचायत जेव्हा पाणीपट्टी घरपट्टी मागती त्यावेळेस दादागिरीची भाषा करायची, त्या गावानी का आणि कशासाठी सहन करायची? 7 वर्ष झाले, 7 वर्ष पाणीपट्टी भरली नाही, घरपट्टी भरली नाही. ग्रामपंचायतनं अत्यंत तातडीनं याच्यावरती कायदेशीर कारवाई करणं गरजेचं आहे. आणि जर हा जर ग्रामपंचायतला पाणीपट्टी भरत नसेल तर माझं या ठिकाणच्या शेतकऱ्यांना आव्हान आहे, आपली जर 1-2 वर्षाची जर पाणीपट्टी बाकी असेल तर आपली जी कट केली जात असेल तर या ठिकाणच्या शेतकरी बांधवांनी बोलणं गरजेचं आहे. ज्यांची 5-5, 7-7 वर्ष झाले त्यांची पहिली पाणीपट्टी घ्या, घरपट्टी घ्या. ग्रामपंचायतनी याच्या कोणत्याही दबावाला किंवा याच्या कोणत्याही भिकेला बळी पडू नये. रितसर कायदेशीर कारवाई करावी. जे काही असेल ती पाणीपट्टी आणि घरपट्टी दंडासहित वसूल करावी. या ब्लॅकमेलरला बिलकुल सोडू नये. धन्यवाद.